नमस्कार, मी सचिन. आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने चेंबूर सुमननगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. यावेळी मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणाची मागणी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी सरकारकडे केली. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळावे या मागणीकरिता लढा देणाऱ्या अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली सुमननगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी कुसुमताई गोपले, मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते, सरोजिनी सकटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी बोलताना बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणासह विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं. मी बाबासाहेब गोपले, अध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे उद्यान क्रांतीभूमी सुमननगर चेंबूर या ठिकाणी 96वा जयंती दिन साजरा होत आहे. या ठिकाणी 10 कोटी रुपये तरतूद करून या गार्डनचं सुशोभीकरण, सभागृह, वीज, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी. राणीच्या बागेत अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहासाठी सुशोभीकरण करून त्याचं भूमिपूजन करून युद्ध पातळीवर बांधकाम करण्यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी. त्याचप्रमाणे मातंग समाजाला 8% आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र अशा प्रकारचं म्हणजे विधिमंडळामध्ये निर्णय घेऊन मातंग समाजाला 8% आरक्षणाचा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावा. जर विधिमंडळात आमचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज आम्ही जेलभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 1650 दिवसापासून आमचं आंदोलन मातंग समाज 8% आरक्षणासाठी चालू आहे. आता आम्ही गप बसणार नाही. शासनाने मातंग समाजाच्या अस्मितेचा अंत न पाहता यामध्ये कोणतेही राजकारण न आणता मातंग समाजाला भीक नको, हक्क पाहिजे अशा प्रकारचे आमचे अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मातंग समाज 8% आरक्षण क्रांती अभियान आम्ही सुरू करणार आहे. अबकडं नको, आम्हाला डायरेक्ट आम्हाला 8% आरक्षण 48% दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे लहुजी साळव्यांच्या सर्व शिफारशी मान्य करण्यासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद केली पाहिजे. उपेक्षित, शोषित, दुर्लक्षित, दुष्काळग्रस्तांना अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून महामंडळातून कर्ज सर्व दिलं पाहिजे. कुठंतरी कमी आपल्या गाड्या वाटप करून बंद करायला नको, सर्वच कर्ज वाटप केलं पाहिजे. 5 लाख कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला जामीन रद्द केला पाहिजे आणि 10 कोटी रुपये एका व्यक्तीला कर्ज मिळालं पाहिजे. शासनाने आश्वासन दिलं, मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मातंग समाजामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण गैरसमज पसरलेला आहे. बहुजन महासंघ, अखिल भारतीय मातंग युवक संघ, अखिल भारतीय मातंग संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये लोक उत्साहात आणि जल्लोषात या कॅमेरामॅन हरिबोळीसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला ते जरूर कळवा. आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाकिया हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 65331216 किंवा 9322870153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी, आपली वाहिनी. पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.